विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ या होळीची प्रचिती आहे ती आपल्याला आज या संपूर्ण वारीच्या वाटेवर ऐकायला मिळते, अनुभवायला सुद्धा मिळते। कारण या ठिकाणी आपण पाहतोय की सर्व धर्मियांचे गुरु आहेत ते एकत्र या वारीच्या सोहळ्यात सहभागी झालेले आहेत आणि या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम आहे ते साखळी पीर मित्रमंडळ आहे त्यांचे रवींद्र माळवतकर हे करतायत। अण्णा, तुम्ही अनेक वर्षांपासून हा उपक्रम करताय, यंदा काय नवीन आहे आणि काय सांगाल या संपूर्ण उपक्रमाविषयी? हे बघा, संत तुकाराम महाराजांची पालखीचं प्रस्थान देऊन झालं की देहूपासून 1-1.5-2 किलोमीटरवर अंगाडशा बाबाची दर्गा आहे। त्या दर्ग्याला मोठी अभंग आरती होते आणि ती अभंग आरती झाल्यानंतर पालखीचं खऱ्या अर्थाने प्रस्थान होतं। ते प्रस्थान त्याची परंपरा आम्ही घेऊन ती खरी भारताची राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव, खऱ्या हिंदुत्व जे ज्ञानोबा तुकोबा शिवबा तुकाराम महाराजांचं आहे की सगळ्यांना बरोबर घ्यायचं आणि त्याचं आपल्या संविधानामध्ये समावेश आहे। तर आपण त्याचा आदर्श घेऊन हे सुरू केलंय आणि हे आपण आता इथून साखळीपीर तालीम परिषदेवर ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा आणि भारतीय राष्ट्रगण ज्याला संविधान आपण म्हणतो त्या संविधानाचे आपण पूजन केलं विठ्ठल शेठ मनेरांच्या हस्ते आणि आपण हे दिंडीला सुरुवात केली। पहिलं शिवशक्ती चौक, विठ्ठल आनंद, सत्तारखान चाळ, आझाद अली, पारशागिरी, संत तुकाराम महाराजांची पालखी ज्या निवडिंगे विठ्ठल मंदिरात उतरते त्या ठिकाणी आपण तुकाराम महाराजांना अभिवादन, सरळ पामक पालखी विठोबा मंदिरामध्ये ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उतरते त्यांना अभिवादन, पुढं ज्ञानेश्वर माऊलींची पालखी विठोबाला अभिवादन आणि अंगाडशा दर्गा हा गंजपेठेत पण आहे त्याला अभिवादन करणार आणि गंजपेठेतल्या रिजवानी मस्जिद जी आहे त्या मशिदीत मुस्लिम बांधव वारकऱ्यांना भोजन पंगत देतात। ते मुस्लिम पदार्थ असतात, बिर्याणी, शीर कुर्मा, गुलगुले ते भोजन करणार आणि पुन्हा रिटर्न होणार आणि मंडळाच्या वतीने मोफत दाढी कटिंग, चप्पल दुरुस्ती हे सगळे वेगवेगळे उपक्रम सुद्धा आहेत। आपण सध्या पाहतोय की देशामध्ये अनेक जातीवाद धर्मवाद आहेत ते सुरू आहे, पण त्याला चपराक देणारं काम तुम्ही करताय। नक्कीच आता जर आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी द्वेष पसरवला जातोय जातीमध्ये, धर्मामध्ये। त्या द्वेषाला आम्ही प्रेमाने उत्तर देतो। या निमित्ताने आम्ही सर्व धर्म समभाव, आम्ही सगळे एक आहोत हा संदेश या निमित्ताने देतोय। रिजवानी मस्जिदमध्ये मुस्लिम बांधव भोजन पंगत देणार आहेत। आपल्या या वारीमध्ये बघितलं तर ख्रिश्चन धर्मगुरू, शीख धर्मगुरू असे सगळे ह्या रॅलीमध्ये सुफी संतांसोबत वारकरी संप्रदाय हे अनोखं मिलन आपण बघायला। बघा किती छान उपक्रम आहे। म्हणजे जे सध्या वातावरण आपल्याला देशामध्ये पाहायला मिळतंय किंवा जाती धर्मांमध्ये जो तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्या विरोधात हे सगळे आपण सगळे एक आहोत, सगळे धर्म एक आहे हा एक संदेश या माध्यमातून दिला जातोय आणि सर्व धर्मातले लोक या संपूर्ण वारीच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। इतकंच नव्हे तर जेवण असेल सुद्धा सगळे हे एकत्र मिळून करणार आहेत असा एक हा उपक्रम आहे जो आपल्याला मोठी शिकवण खरं तर देणारा आहे आणि जाती धर्मातला जो तेढ आहे, जो तेढ अनेकांकडून निर्माण केला जातो त्याला ही एक चपराक अशीच दिली आहे असंच म्हणावं लागणार आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।